I riti satanici, I culti satanici, le consacrazioni sataniche. Aspetta, ogni legame consacra. डिमॉनिक पोजेशन म्हणजे एखाद्या अननॅचरल एंटिटीने एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे आणि ती एंटिटी आता त्याला कंट्रोल करते आणि आपल्या भारतामध्ये त्याला म्हणतात अंगात भूत शिरणे. आणि आपला आजचा टॉपिकही तोच आहे, ज्यामध्ये इटली देशातली एक लेडी आहे क्रिस्टिना नावाची आणि तिला एका डिमनने पोजेस्ट केलं आहे आणि तिचं एक्झॉर्सिझम या व्हिडिओमध्ये केलं जात आहे. आणि ते एक्झॉर्सिझम आपल्या जगातील फेमस एक्झॉर्सिस्ट फादर गॅब्रियल अमॉर्थ करत आहे. जर का तुम्हाला माहीत नसेल की फादर गॅब्रियल अमॉर्थ कोण आहे, तर रिसेंटली एक मूव्ही रिलीज झाला होता दी पोप एक्झॉर्सिस्ट नावाचा. बऱ्याच जणांनी पाहिला असेल नसेल आय डोंट नो, पण ती मूव्ही ज्यांच्यावरती बेस्ड आहे ते हेच फादर गॅब्रियल अमॉर्थ. व्हॅटिकन सिटीचे चीफ एक्झॉर्सिस्ट म्हणून त्यांची आज जगामध्ये ओळख आहे. तर फादर अमॉर्थवरतीच म्हणजे त्यांच्याच रिअल लाईफ इन्सिडेंटवरती हा मूव्ही बनला आहे. असो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येतं की रिअल डिमॉनिक पोजेशन म्हणजे नक्की काय असतं आणि याबद्दल जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण त्याआधी नेहमीप्रमाणे तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक केलं आहे तर जाऊयात एका रिअल एक्झॉर्सिझममध्ये. सर्वप्रथम तर आपण हे जाणून घेऊयात की एक डिमॉनिक पोजेशन म्हणजे नक्की काय असतं. याचा सिंपल अर्थ असा आहे की एखादी निगेटिव्ह एनर्जी, एक निगेटिव्ह एंटिटी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. मग ती एंटिटी तुम्हाला कंट्रोल करते. त्यानंतर ती स्पिरिट त्या व्यक्तीला इकडे तिकडे हवं तसं खेळवून घेते, तिला आजारी पाडते, तिच्याकडून क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करून घेते. जसं की कॉन्जरिंग 3 मूव्ही जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की मी कशाबद्दल बोलतोय. त्या मूवीची टॅगलाईनच ही आहे की डेव्हिल मेड मी डू इट, कारण ती मूवी एका रिअल लाईफ इन्सिडेंटवरती बेस्ड आहे, ज्यामध्ये ती डार्क एंटिटी तो डेव्हिल आर्नी जॉन्सन या नावाच्या मुलामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर ती एंटिटी तो डेव्हिल त्याच्याकडून मर्डर करून घेतो. मर्डर केल्यानंतर आर्नी जॉन्सन रस्त्याने चालत होता. त्याच्या शरीरावरती सगळीकडे रक्ताचे डाग होते. पोलीस त्याला पकडतात आणि कोर्टात हजर करतात. जज त्याला विचारतो की तू हा मर्डर का केला. त्यावर आर्नी जॉन्सन बोलतो डेव्हिल मेड मी डू इट. आणि त्याच्या कोर्टामधल्या या वाक्यामुळेच ही घटना खूप जगप्रसिद्ध झाली. सांगायचं तात्पर्य हेच की वेस्टमध्ये, पश्चिम देशांमध्ये या घटना खूप चांगल्या प्रकारे घडतात, ज्यामध्ये एखादा क्रिमिनल खूप भयानक क्राईम कमिट करतोय तर त्यामागे एका डिमनचा, एका डेव्हिलचा हात मुख्यतः आढळतो. असो तर या व्हिडिओमध्ये जी महिला दिसतीये तिचं नाव आहे क्रिस्टिना आणि ही घटना आहे 1 मे 2016ची. क्रिस्टिनाला हा त्रास 9-10 वर्षापासून होत होता. सुरुवातीला तिला आणि तिच्या घरच्यांना वाटलं की ती आजारी पडली आहे, तिला कसला तरी डिसऑर्डर झाला आहे, डिसीज झाला आहे. त्यामुळे ती बऱ्याचशा फेमस डॉक्टर्सकडे आणि सायकॅट्रिस्टकडे सुद्धा ट्रीटमेंट घेते. पण क्रिस्टिनाला झालेला आजार असा होता की तो कुठलाही डॉक्टर ठीक करू शकत नव्हता. तिला होणारा त्रास अजून वाढतच होता आणि तिलाही कळत नव्हतं की तिच्यासोबत नक्की काय होतं आहे. पण त्यामध्येच तिला एक गोष्ट जाणवते, तिला होणारा हा त्रास जीसस क्राइस्टच्या रिलेटेड कुठली डेट असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल त्या दिवशी जास्त होतो. आणि हे रिअलाईज झाल्यानंतर ती आता सरळ चर्चकडे धाव घेते आणि फायनली 1 मे 2016 साली ती फादर गॅब्रियल अमॉर्थकडे आली. तर व्हॅटिकन हे नाव तुम्ही बऱ्याचशा हॉलिवूड हॉरर मूव्हीजमध्ये ऐकलं असेल, जसे की कॉन्जरिंग 2, दी नन, बऱ्याचशा हॉरर मूव्हीजमध्ये. त्यामध्ये व्हॅटिकन या नावाचा जिक्र येतोच. तर व्हॅटिकन हे एक शहर आहे आणि ते हेडक्वार्टर आहे रोमन कॅथलिक चर्चचं. असो तर या व्हॅटिकनच्या रिलेटेड खूप साऱ्या टॉप सिक्रेट मिस्ट्रीज आहेत, ज्या की बाहेर आल्यावर खूप मोठा गोंधळ होईल असं बोललं जातं. असो तर फादर अमॉर्थ आता क्रिस्टिनाचं एक्झॉर्सिझम करण्यासाठी त्या रूममध्ये एंटर करतात. आता जेव्हाही कुठलंही एक्झॉर्सिझम होतं ते रेकॉर्ड केलं जातं आणि हा तोच व्हिडिओ आहे. आणि क्रिस्टिनाच्या एक्झॉर्सिझममध्ये फादरने एका यूट्यूबरला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. तर तो फादरला विचारतो की तुम्हाला कसं माहिती की हिच्यामध्ये एक डिमन आहे, तिला कोणीतरी पजेस केलंय. How can you be sure
that Christina is possessed. त्यावर फादर बोलतात की हिच्या आतमध्ये, हिच्या शरीरामध्ये कुठलीही साधी स्पिरिट नाही आहे. हिच्या आतमध्ये एक डिमन आहे. कारण एक्झॉर्सिझमच्या वेळेस त्या एंटिटीला जेव्हा मी प्रोव्होक करतो, छेडतो, तेव्हा ती एंटिटी रागात येऊन खरं बोलते. आणि या एक्झॉर्सिझममध्ये ती स्वतः बोलते की मी एक सेटन आहे, एक शैतान आहे. फादर पुढे असं पण सांगतात की या ज्या एंटिटीज असतात त्या संपूर्ण जगाचं नॉलेज ठेवतात. या सर्वांना कितीतरी प्राचीन भाषा येत असतात. फॉर एक्झाम्पल लॅटिन, ॲरामिक. असो तर फादर आता आपला पर्पल स्टोल क्रिस्टिनाच्या खांद्यावरती ठेवतात. आणि फादर हे प्रत्येक पेशंटसोबत असंच करतात. ते आपला स्टोल पेशंटच्या खांद्यावरती ठेवतात. आता त्यांच्यासोबत त्या रूममध्ये जो रिलिजियस ग्रुप आहे तो प्रे करायला स्टार्ट करतो. आणि फादर आता होली वॉटर इकडे तिकडे शिपडतात. आणि फायनली एक्झॉर्सिझम सुरू होतं. आता फादर अमॉर्थची एक सवय आहे. जसे की आधी सांगितल्याप्रमाणे फादर अमॉर्थ हे त्या डिमनला छेडतात, प्रोव्होक करतात, जेणेकरून तो डिमन खरं बोलेल. आणि याही वेळेस ते तेच करत असतात. ते आपल्या नाकाला हात लावून त्याला चिडवतात. Father Amort begins every exorcism by thumbing his nose at the devil. आणि आता ते क्रिस्टिनाच्या कपाळाला हात लावतात आणि काहीतरी पुटपुटतात. आणि यानंतर लगेचच तो डिमन, तो सेटन क्रिस्टिनाच्या अंगात येतो. ती मोठ्याने ओरडायला लागते, हालचाल करायला लागते. तिथले 3-4 जण तिला घट्ट पकडून ठेवतात. त्या रूममध्ये क्रिस्टिनासोबत तिची फॅमिली आणि आणखी काही प्रिस्ट होते जे की प्रे करत होते. तर त्या सर्वांना असं वाटत होतं की ही सिच्युएशन फादर अमॉर्थच्या कंट्रोलमध्ये आहे. पण तेवढ्यात तो डिमन, तो सेटन त्याची पॉवर दाखवतो. तरीसुद्धा त्या तिघांनाही ती सहजपणे आवरत नव्हती. तेवढ्यात फादर अमॉर्थ तिच्या कपाळावरती ब्लेस केलेलं ऑइल लावतात. आणि त्यानंतर क्रिस्टिनाच्या आतमधले असलेला तो डिमन, तो सेटन, त्याला खूप त्रास होतो, तो खूप सफर करतो. आणि आता ती एंटिटी, तो डिमन फायनली बोलायला लागतो. आणि तो जो डिमन होता तो क्रिस्टिनाच्या बॉडीला एखादा भावलीसारखं कंट्रोल करत होता. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर क्रिस्टिनाचा आवाज ऐकला असेल तर पहिला आवाज आणि आता पजेस झाल्यानंतरचा आवाज यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असं वाटतं की क्रिस्टिनाच्या आवाजामध्ये आता एक मेल व्हॉइस जॉईन झालेला आहे जो की खूप भयंकर आहे. तो डिमन आता बोलू लागतो आणि बोलताना एक वाक्य सारखं रिपीट करत असतो. आणि ते असं की हिला अजिबात टच करू नका, दूर व्हा हिच्यापासनं. तो डिमन पुढे फादर अमॉर्थला सुद्धा बोलतो की तू इथून निघून जा. एक आणखी थोडा वेळ जातो आणि क्रिस्टिना तिच्या बॉयफ्रेंडकडे बघून स्माईल करते. पण ती एक ट्रिक होती, एक चाल होती असं दिसून आलं. आणि आता क्रिस्टिनाला पकडणारे जे लोक होते ते सुद्धा खूप दमले होते तिला पकडून, कारण ती प्रतिकारच एवढा करत होती. असो तर फादर इकडे आपली प्रेयर सुरूच ठेवतात आणि त्यामध्ये ते त्या डिमनला सारखं सांगतात की तू हिच्या शरीरातून निघून जा. त्यावरती तो डिमन बोलतो, नाही, कधीच नाही. आता फादर त्या रिच्युअलच्या एंडिंगला आले होते आणि आता ते डायरेक्ट त्या डिमनशी बोलू लागले. ते पुन्हा त्याला हाच प्रश्न करतात की तू हिला कधी सोडणार आहे. त्यावरती तो डिमन पुन्हा बोलतो, कधीच नाही. मग त्यानंतरही ते रिच्युअल, ते एक्झॉर्सिझम फादर सुरूच ठेवतात. आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर, प्रेयर्सनंतर त्यांना वाटतं की हे एंटिटी याच्या शरीरातून निघून गेली आहे. कारण क्रिस्टिना आता थोडी शांत झाली होती आणि ती आता शुद्धीवर सुद्धा आली होती. ते तिला पाणी प्यायला देतात. ते विचारतात तुला बरं वाटतंय ना.
आता काही चेंज फील होतो का बॉडीमध्ये? आणि त्यावरती ती हो बोलते. आता तिचं ते रिच्युअल, ते एक्झॉर्सिझम जरी पूर्ण झालं असेल तरीसुद्धा क्रिस्टिनाच्या फॅमिलीला त्याबाबत शंका होती की खरंच ती एंटिटी क्रिस्टिनाची बॉडी सोडून बाहेर गेली आहे का. आणि यामुळेच ते आता फादर अमॉर्थला एक फेवर मागतात की आम्हाला पण तुम्ही ब्लेस करा. त्यानंतर फादर क्रिस्टिनाच्या वडिलांना ब्लेस्ड करतात. Per papà, Cristina, prego per papà. In nome di Gesù Cristo dei Doni, beati apostoli, Pietro e Paolo e tali usanti et sacra ministeri nostri. आणि इकडे क्रिस्टिनाचा बॉयफ्रेंड तिला मागून मिठी मारून शांत करत असतो की सगळं ठीक होईल, तू टेन्शन नको घेऊस. आता फादर जेव्हा क्रिस्टिनाच्या वडिलांना ब्लेस करत होते तेव्हा रूममध्ये सगळीकडे शांतता होती. पण ती शांतता एका किंचाळीने भंग होते आणि ती किंचाळी असते क्रिस्टिनाची. तिथले सर्व लोक शॉक झाले होते, इवन फादर अमॉर्थसुद्धा. क्रिस्टिनाला पुन्हा एकदा त्या एंटिटीने पजेस केलं होतं आणि ती आता मोठ्याने ओरडत होती, प्रतिकार करत होती, इकडे तिकडे हलत होती. आता फादरच्या ब्लेसिंगसाठी क्रिस्टिनाची आई येते आणि तेव्हा मात्र परिस्थिती अजूनच भयंकर होते. तिचा आवाज अजूनच वाढतो आणि ती खूप व्हायलंट होऊ लागते. ती मोठ्या मोठ्याने वेट बोलते, थांबा बोलते. आणि आता जेव्हा क्रिस्टिनाच्या आईची ब्लेसिंग पूर्ण होते तेव्हा ती एकदम नॉर्मल झालेली असते. ती स्माईल करत असते जसं की काही झालंच नाही. रिगार्डलेस क्रिस्टिनाला अजून एका सेशनची, अजून एका एक्झॉर्सिझमची नितांत गरज होती. पण दुर्दैवाने ते कधी घडलंच नाही, कारण अनफॉर्च्युनेटली फादर गॅब्रिएल अमॉर्थला त्या एक्झॉर्सिझमनंतरच निमोनिया झाला आणि 2 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. आता आपण बऱ्याचशा हॉरर मूव्हीज पाहतो आणि त्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक सीन येतो ज्यामध्ये ती एंटिटी, ते भूत हवेमध्ये इकडे तिकडे उडत असतं. यावरती फादर गॅब्रिएलला एकाने प्रश्न विचारला की हे खरं आहे का. त्यावरती फादर सांगतात की 30 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मला या गोष्टी फक्त 2दाच जाणवल्या, ज्यामध्ये ती पजेस झालेली व्यक्ती हवेमध्ये लेव्हिटेट करते, उडती. असो तर फादर अमॉर्थबद्दल असे बरेचसे किस्से आहेत जे की तुम्हाला आणि मला चकित करून सोडतील आणि त्याबद्दलही आपण येत्या काही व्हिडिओमध्ये बोलूयात. पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ड्यू टू सम रिझन्स मी माझ्या चॅनलचं नाव, जे की आकाशवाणी हॉरर आहे, हे चेंज करतो आहे आणि ते नवीन नाव काय असेल हे तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये कळेल. पण त्याआधी पुन्हा एकदा शेवटचं बोलतो आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नसेल तरीसुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला. आणि भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय, जय श्रीराम.